कोल्हापूरच्या राजकारणात मुश्रीफांना लक्ष करणाऱ्या आमदार शिवाजी पाटील यांनी आता थेट भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरच निशाणा साधलाय। चंद्रकांत दादा नेहमीच मुश्रीफांना पुढे घेऊन चालतात असं म्हणत चंद्रकांत पाटलांवर शिवाजी पाटील यांनी टीका केली आहे। महत्त्वाचं म्हणजे शिवाजी पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात आणि त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दादा आता उठसूट मुश्रीफ साहेबांना घेऊन चालले, पण आमच्या संघर्षासाठी काहीच नाही केलं, खंत आहे। दादांनी भाजप म्हणून कुठल्याही कामाला कार्यकर्त्याला जवळ केलेलं नाही। साहेब आपण किती दिवस सहन करायचं। कोल्हापूरच्या चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या ईडी चौकशीची मागणी करत जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली होती। गोकुळच्या ईडी चौकशीची मागणी करत आमदार शिवाजी पाटील यांनी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि जिल्ह्यातील मातब्बर नेते हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केलं होतं। मात्र आता शिवाजी पाटील यांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरच निशाणा साधलाय। कोल्हापुरात भाजप वाढवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी काय केलं, पद मिळून चंद्रकांत पाटील यांनी चंदगडसाठी काय केलं असा सवाल शिवाजी पाटलांनी केला। चंद्रकांत दादा मुश्रीफ यांना पुढे घेऊन चाललेत असं म्हणत शिवाजी पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला। विशेष म्हणजे आमदार शिवाजी पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि तरीही त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना जोरदार उधाण आलंय। आमचे चंद्रकांत दादा पण मंत्री होते, खूप मोठ्या पदे होते सगळं, तर मला अपेक्षा होत्या दादांनी पण आमच्या संघर्षासाठी काहीच नाही केलं, खंत आहे। तर दादा आता उठसूट मुश्रीफ साहेबांना घेऊन चाललेत, खरं आम्हाला दादांनी भाजप म्हणून कुठल्याही कामाला कार्यकर्त्याला जवळ केलेलं नाही। ही पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या नेत्यांवरती मी आरोप करत नाही, कारण आम्हाला भावना आहेत। का दादांचा एकही फोन आम्हाला एकदा बैठक बसली आपण बसून करूया म्हटले, खरं आम्हाला कुठेही धरत नाहीत। हीच खंत मला काल मुख्यमंत्री साहेबांना बोलायची होती, खरं ह्या माघारीचा विधान परिषद माघारीच्या घाईगडबडीमध्ये राहिलं। मी साहेबांना सांगत होतो, साहेब आपण किती दिवस सहन करायचं। भारतीय जनता पक्ष भाजप संपवायला हे निघालेत आणि जर आपला तर आपण कोणीतरी हा आवाज उठवला पाहिजे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजी पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले। निवडून आल्यानंतर त्यांनी तातडीनं भाजपला पाठिंबा दिला। शिवाजी पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने मात्र त्यांनी हसन मुश्रीफ यांना टार्गेट करायला सुरुवात केली। ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर देखील टीकेची झोड उठवली। शिवाजी पाटलांकडे हे धाडस आलं कुठून अशी चर्चा आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण हे गोकुळ दूध संघाभोवती फिरत असतं असं म्हटलं जातं। गोकुळच्या राजकारणात आता शिवाजी पाटलांनी उडी घेत मुश्रीफांवर हल्ला चढवायला सुरुवात केली, तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रकांत पाटलांवरही मुश्रीफांना पुढे करत असल्याचा आरोप केला। तर जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी काय केलं असा सवाल करत शिवाजी पाटील यांनी एका वेगळ्याच युद्धाला सुरुवात केली आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।